नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक, आरोग्य सेवक रिलेटेड जी नवीन अपडेट आहे ते कव्हर करणार आहोत. सोबतच सर्वात मोठी अपडेट या घडीची हीच आहे की जिल्हा परिषदेच्या एका पदाचा निकाल लागलेला आहे आणि त्या पदांचा कट ऑफ किती गेला आणि ते पद कोणते आहे त्याचा पण आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ती PDF पण मी तुम्हाला दाखवेल. सोबतच तुम्ही ती PDF माझ्या टेलिग्राम ग्रुपवरून पण डाउनलोड करू शकता. आणि ती PDF डाउनलोड करायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक पडेल. त्या लिंकवरून तुम्ही माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा आणि रिझल्ट झेडपीचा बघू शकता. तर एका पदाचा निकाल लागलेला आहे ते पण आपण कव्हर करू. त्याच्यानंतर तुम्हाला पेसा कोर्ट केसबद्दलची नवीन काय अपडेट आहे, त्याची सुनावणी झाली का, तर आणि त्याची बाकीचे जे एक्झाम आहेत आपल्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या कधी होतील, या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण महत्त्वाची अपडेट कव्हर करणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर सर्वात आधी आपण पेसा कोर्ट केसबद्दल काय सुनावणी झाली. आता आपल्याला माहीत आहे की याचा एक दिवसाआधी याची आपल्याला काय तारीख होती, कोर्टामध्ये याची सुनावणी होती. पण याच्यावरती काय अपडेट आहे आता बघूया आपण. चला, तर हे बघा, हे कम्प्युटर जनरेटेड तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. हे कोर्टाच्या वेबसाईटवरून आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे मी. तर बघा, नेक्स्ट तारीख आपल्याला इथे मिळालेली आहे 13/5/2024. याच्या आधी 2 दिवसाआधीची आपल्याला 2 दिवसाआधी याची सुनावणी होती. पण ती सुनावणी म्हणजे सुनावणी झालीच नाही आणि त्याच्यामुळे आता नेक्स्ट डेट आपल्याला मिळालेली आहे. पण असं फर्स्ट टाईम झालेलं आहे की नेक्स्ट डेट जी आहे ती आपल्याला या महिन्याचीच मिळाली. तर अशामुळे काय होतं, आता आपण जवळ पोहोचतो आहे आणि आता याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत कुठलीच सुनावणी झाली नाही. फक्त कम्प्युटर जनरेटेड इथं दिसतं ना तुम्हाला, कम्प्युटर जनरेटर्स आपण सर्व पाहत होतो माहिती. पण आता याच महिन्यात आपल्याला 2 डेट मिळालेली आहे आणि 100% आता इथे चान्सेस आहे की 13/5/2024ला काहीतरी सुनावणी होण्याची इथे चान्सेस आहे. तर बाकीच्या अपडेटसाठी तुम्ही इथं चॅनलवरती जोडून राहा. ज्या प्रकारे नवीन अपडेट येईल 13/5/24ला जी काही माहिती येईल ती तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे कळवेल. तर ही एक माहिती झाली. आणि दुसरी माहिती जी आपल्याला आता जिल्हा परिषदेचा एका पदाचा निकाल लागलेला आहे, तो कोणता आहे आपण हे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कोणत्या जिल्ह्याचा निकाल आहे ते पण आपण माहिती बघणार आहोत. तर समोर जाण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला, आता नेक्स्ट आपली माहिती आहे महत्त्वाची. ती माहिती आहे की जिल्हा परिषदेचा निकाल. ओके, तर याची PDF मी तुम्हाला आता दाखवतो. डायरेक्ट PDFवरती घेऊन चालतो. ही टेलिग्राम ग्रुप आहे. आपण ऑलरेडी ही PDF इथे टाकलेली आहे. आता तुम्हाला PDF दाखवतो बघा. आणि हा जो रिझल्ट आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा भरती 2023-24 पर्यवेक्षिका, ओके, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल आलेला आहे. बरेचसे विद्यार्थ्यांचे रेग्युलरली मला कमेंट्स येत होते की रिझल्ट कधी येईल. आणि मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलेलं होतं की मे महिन्याच्या एंडिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. पण आता इथे यांनी थोडीशी तत्परता दाखवली आणि इथे रिझल्ट लवकरच आलेला आहे. 15 तारीखच्या आधीचा आपल्याला निकाल बघायला मिळाला. तर हा निकाल आता तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता आपल्याकडे ऑलरेडी डाउनलोडेड आहे. आता ही फाईल ओपन करतो. याच्यावरून तुम्हाला एक कट ऑफचा अंदाज येऊन जाईल. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. तर बघा, हा आपला एक्झाम पॅटर्न होता. याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिजनिंग ॲबिलिटी 25 प्रश्न, 50 मार्क या प्रकारे एकूण 200 गुणाची परीक्षा झाली होती. त्याच्यानंतर आता इथं पदाचं नाव पण आपण बघू शकतो. याच्यामध्ये पदाचं नाव बघा, पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर, ओके, या पदाचा निकाल आहे. आणि आता बघा इथे कट ऑफ बघा मित्रांनो, किती कमी कट ऑफ गेला आहे. तर फर्स्ट जे कॅन्डिडेट आहे यांचं नाव आहे वैशाली पवार आणि यांना टोटल मार्क्स आहेत 152. याच्यानंतर 152 1-2 कॅन्डिडेट्स आहे. एक कॅन्डिडेट आहेत, 1 ते 2 कॅन्डिडेट. त्याच्यानंतर 150, 148, मग 146, 144 या प्रकारे असा कट ऑफ खाली उतरत गेलेला आहे. तर कट ऑफची सुरुवात झालेली 152 पासून. आणि हे कॅन्डिडेट आहेत कोणत्या EWSमधून आहेत. त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ बघू शकता. या प्रकारे तुम्ही नंबर ऑफ पदे किती होती, पोस्ट किती होती, त्याच्यावरून तुमचं सिलेक्शन होणार की नाही ते तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि लगेच आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये याची फायनल मेरिट लिस्ट पण आता इथे तुम्हाला, फायनल मेरिट लिस्ट तर म्हणण्यापेक्षा आपलं काय म्हणतो, सिलेक्शन जी लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट पण इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथे लागणार आहे. तर सध्या जी काही अपडेट येईल, आता तुमचा प्रश्न असेल की बाकी जिल्ह्यांचा निकाल कधी येईल. तर आता सुरुवात झाली आहे संभाजीनगरपासून. उरलेल्या पदांचे निकाल पण आणि उरलेल्या जिल्ह्याचे पण निकाल पण येणार आहेत. आता 1-2 पदाचे निकाल बाकी आहेत. जसं आपल्याला एक कनिष्ठ सहाय्यक पदाचा निकाल बाकी आहे 1-2 जिल्ह्यात. जसं
चंद्रपूर जिल्ह्याचा बाकी आहे आणि 1-2 जिल्ह्याचे आणखी निकाल बाकी आहे कनिष्ठ सहाय्यक या पदाचे. तर याचा पण निकाल तुम्हाला लगेच आता येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि इतर जिल्ह्याचे पण सुपरवायझरसाठी जिथे जिथे जागा होत्या त्याचे पण आता जिल्ह्यानुसार रिझल्ट आता येणार आहे आणि ही माहिती कन्फर्म आहे. ओके, तर ह्या 2 महत्त्वाच्या अपडेट्स होत्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. इथे तुम्ही आपलं नाव सर्चमध्ये जाऊन इथं बघा, इथे सर्चमध्ये जर गेलं इथे एक सर्च ऑप्शन येतो PDF आणि तिथे तुम्ही आपलं नाव टाकलं तरी तुम्हाला इथे बघा हे सर्च विंडो आहे, याच्यामध्ये नाव टाकलं तर तुम्हाला तुमचं रिझल्ट पण डायरेक्ट एवढी म्हणजे लिस्ट इथे बघायसाठी तुम्हाला जर वेळ लागत असेल तर डायरेक्ट तुम्ही नाव टाकून पण सर्च करू शकता. या प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे. तुम्हाला जर डाउनलोड करायची आहे PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्या 1-2 अपडेट्स होत्या मित्रांनो. सुनावणीबद्दल आपण पेसाबद्दल पण पॉईंट कव्हर केलेला आहे. आणि आता तुम्हाला महत्त्वाची एक्झाम कधी येणार, आता बघा कुठं ना कुठं सुरुवात झालेली आहे. झेडपीचा निकाल येतोय म्हणजे सर्व म्हणजे यंत्रणा जी आता कामाला लागली आहे. आता 20 मे नंतर तुम्हाला कधी पण बाकीच्या पदांची जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल अपडेट येणार आहे. ओके, 20 मेपासून तुम्ही काही ना काही तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे, अशी मला माझ्या सूत्राकडून मिळालेली माहिती आहे. तर यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. आणि याच्यामध्ये आणखी जर काही पॉईंट सुटला असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. सर्व पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. तुमचे जे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांनी काय करायचं शेअर करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.